हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणी नेवदता भागवती कथा, वाणी ने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान वाच ज्ञानं परम गुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं स्वरहस्यं तदंगंच ग्रहाण गदितं मया. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे आणि याचबरोबर प्रत्यक्ष भगवान महाविष्णू आणि ब्रह्मदेव यांचा संवाद या ठिकाणी चाललेला आहे. भगवान हे ब्रह्मदेवाला 4 श्लोकामध्ये हे ज्ञान या ठिकाणी सांगत आहेत. ते म्हणतात, हे ब्रह्मदेवा, तुला मी हे जे ज्ञान सांगतोय हे ज्ञान कशा पद्धतीचे, तर ज्ञानम परम गुह्यम मे, अत्यंत गुह्य दर्जाचं, अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचं आणि ज्या ज्ञानाचं कोणीही अधिकारी होऊ शकत नाही. अधिकार असल्याशिवाय या ज्ञानाचं ग्रहण कोणाला करता येणार नाही. म्हणून ते म्हणतात, स्वरहस्यम तदंगंच ग्रहण गदितो मया, गदितम मया. माझं जे ज्ञान आहे ते हे ज्ञान ग्रहण करण्याला देखील पात्रता लागते. साधी गोष्ट आहे. आपण तूप खातो, लोण्याचं तूप, साजूक तूप. पण हे साजूक तूप किती खावं? चमचाभर खावं. पण तुम्ही जर तांब्याभर तूप पिऊ लागलात तर काय होईल हे सांगायला कोणता आयुर्वेद तज्ज्ञ नकोय, डॉक्टर नकोय. त्या ठिकाणी तुम्हाला ती पचणारच नाही. तुमचे इंद्रिय ते पचू शकणार नाहीत. का हो म्हणले? तूप असून पचत नाही? नाही पचत. का? किती पचवावं याची शक्ती आपल्या इंद्रियामध्ये असते. म्हणून आपण चमचाभर तूप पचवू शकतो, 4 चमचे 2 चमचे एवढे खाऊ शकतो, पण यापेक्षा अधिक नाही. तसं ज्ञानाला सुद्धा पात्रता लागते. सामान्य ज्ञान, विषयाचं ज्ञान तुम्हाला कळू शकतं. तुमच्या आमच्या इंद्रियाचा तो विषय असू शकतो. सांगायचं हे की हे जे ज्ञान आहे परम गुह्यम मे, अत्यंत गुह्य, अत्यंत सूक्ष्म दर्जाचं, आणि ज्या ज्ञानाचा अधिकारी फक्त तूच आहेस आता. कारण तुझी बुद्धी परिपक्व झालेली आहे. तपश्चर्या केलेली आहे, तू तपाचरण केलेलं आहे. तपाचरण, आता उदाहरण सांगायचं झालं तर एखादा पैलवान आहे, तो काय करतो? दररोज बैठका काढतो, जोर काढतो. त्याचप्रमाणे हे सूर्य नमस्कार घालतो. 500-500 सूर्य नमस्कार घालणारा एखादा बलवान असलेला हा पैलवान आहे. तो किती भरपूर खाऊ शकतो आणि तेवढं तूपही पचवू शकतो. कारण रोज तो खुराक खातो, बदाम खातो, काजू खातो. त्याचप्रमाणे दररोज तूप खाण्याची त्याला सवय, दररोज जो खातो त्याला ही सवय असते. तसा सामान्य माणूस हा रोज नाही जोर बैठका काढत. म्हणून 2 बैठका 2 जोर काढले की तो म्हणतो माझ्या मांड्या दुखायला लागल्या. का? ती क्षमता नाही. हळूहळू रोज एखादी गोष्ट केली म्हणजे क्षमता निर्माण होते. म्हणून ते म्हणतात की विष सुद्धा जर थोडं रोज प्राशन केलं तर विष पचवायची शक्ती निर्माण होते महाराज. हे माऊलींनी उदाहरण दिलेलं आहे की रोज जर थोडं विष जरी आहारी पडे, विष सुद्धा आहारी पडू शकतं, पचनी पडू शकतं. कधी? जर रोज थोडं करण्याची सवय असेल तर. एकदम जर तुम्ही विष प्राशन केलं तर तुम्ही मृत्यूपंथाला लागाल. तसं कोणतीही गोष्ट एकदम जमणार नाही. म्हणून याला तपश्चर्या करावी लागलेली आहे. ब्रह्मदेवांनी सुद्धा 10,000 वर्ष तपश्चर्या केली आहे आणि मग ही पात्रता प्राप्त केली आहे.
आणि म्हणून भगवान म्हणतात की आता तू माझं ज्ञान ग्रहण करण्यास पात्र झालेला आहेस. हे ज्ञान कसं आहे? परमगुह्यम मे, अत्यंत गुह्य, अत्यंत गूढ, परमगुह्य, सामान्य नव्हे, परमगुह्य. आणि हे ज्ञान विज्ञान समन्वितम. आता या ठिकाणी फार महत्वाचे मार्मिक विवरण या ठिकाणी केलेलं आहे. नाथ महाराज असं म्हणतात की सृष्टीपूर्वी मी निज रूप शुद्ध ब्रह्म निर्विकल्प स्वानंद कंद स्वरूप पूर्णत्व पूर्णामूप मीच स्वये. सृष्टीच्या आधी मी होतो असा हा मी आज तुला ज्ञान सांगणार आहे. आणि हे ज्ञान कसं आहे ते म्हणतात, हे ज्ञान अत्यंत गुह्य दर्जाचं आहे. या लागी गुह्य ज्ञान पुसू लागला. गुह्य ज्ञान पुसू लागला, विचारू लागला. आणि मग ते म्हणतात की हे दोघं कसे दिसू लागले. ते म्हणतात ज्याप्रमाणे एखादा सूर्यफूल असावं आणि ते सूर्याकडेच पाहत राहावं, त्याप्रमाणे ब्रह्मदेव आणि भगवान हे सन्मुख झाले. याने उदाहरण दिलेलं आहे, जेवी आदित्याची फुलझाडे नित्य सन्मुख सूर्याकडे, त्याप्रमाणे हे सन्मुख झाले आणि बोलू लागले. आता या ठिकाणी जैसी दीपाची काजळी तैशी तुझी माया उजळी. ब्रह्मदेव म्हणतात जशी दिव्याची काजळी त्याच्या सोबतच असते तशी देवा तुझी माया तुझ्या सोबतच आहे, त्या मायेचा माझ्यावर प्रभाव टाकू नको. आणि मग भगवान म्हणतात तुला मी हे ज्ञान सांगणार आहे. ज्ञान म्हणजे काय? आपल्याला काय वाटतं ज्ञान म्हणजे माहिती? नाही, नॉलेज ही गोष्ट वेगळी आहे आणि इन्फॉर्मेशन ही गोष्ट वेगळी आहे. आपल्याला जे सगळं मिळतं आज मोबाईलमधून किंवा टीव्ही मधून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पेपरमधून, ते काय मिळतं? माहिती मिळते, ज्ञान मिळत नाही. माहितीचा स्फोट झालाय या नव्या युगामध्ये, माहितीचा स्फोट. हो, ज्ञानाचा नाही. ज्ञान हे इतकं सूक्ष्म असतं की ज्ञानाचा अधिकारी एखादाच असू शकतो. म्हणून ज्ञान म्हणजे काय याचं वर्णन नाथ महाराज करतात. विषय वासने वीण वृत्ती सिजे विवेक स्फुरण. ज्ञान म्हणजे काय? आपल्याला वाटतं ज्ञान, पण ज्ञान म्हणजे काय? ते म्हणतात विषय वासने वीण वृत्तीसी जे विवेक स्फुरण त्या नाम बोली जे ज्ञान सत्यज्ञान स्वयंभ. वृत्तीला जे स्फुरण आहे ते स्फुरण जेव्हा विषय वासने वीण असलेलं स्फुरण म्हणजे ज्ञान. आणि हे ज्ञान सत्य आणि स्वयंभू असतं, ते अंतरंगातून प्रगटतं. जे वृत्तीला संस्कारित करणारं आणि विवेकाचं स्फुरण, विवेक वैराग्य याच्यातून प्रगट होणारं विषय वासनेच्या शिवाय असलेलं जे स्फुरण आहे ते ज्ञान आहे. आणि विज्ञान म्हणजे काय? ते म्हणतात ज्ञान समन्वितम गुह्यमे तद विज्ञान समन्वितम. विज्ञान म्हणजे काय? आता या ठिकाणी ज्ञान म्हणजे काय हे सांगत असताना ते म्हणतात की ज्ञानम शास्त्रयोत्थम विज्ञानानुभवा. या ठिकाणी टीकाकार श्रीधराचार्य म्हणतात ज्ञानम शास्त्रोत्थम. शास्त्राने प्राप्त झालेली व्युत्पत्ती म्हणजे ज्ञान. शास्त्राने प्राप्त झालेलं जे काही आपल्याला माहिती अनुभव आहे किंवा जे शाब्द स्वरूपाचं आहे त्याला ज्ञान म्हणायचं. आणि विज्ञानम अनुभव हा रहस्यम भक्ती ही. विज्ञान म्हणजे अनुभव. आणि म्हणून नाथ महाराज सुद्धा म्हणतात हृदयीचे आत्मपण ते स्वय होई जे आपण जेत हारपे देहाचे स्फुरण ते सत्य विज्ञान विधातया. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे सायन्स नव्हे. इथे विज्ञान जो शब्द आला तो स्वतःचं आत्मपण, स्वतःचा आत्मा. आणि ते स्वय होई जे आपण जेत हारपे देहाचे स्फुरण. जिथे देहाचं देखील भान नाही त्याला म्हणतात विज्ञान. आणि टीकाकारांनी म्हटलंय की विज्ञान म्हणजे अनुभव. विज्ञान अनुभवा, अनुभवाचं ज्ञान आणि शब्दाचं ज्ञान. शाब्दे परेच निष्णाते. शब्द ज्ञानही पाहिजे, शब्दाने कळलं पाहिजे आणि अनुभवाने कळलं पाहिजे. आपल्या सर्वांना शब्दाने अनेक गोष्टी कळतात पण अनुभवाने कळत नाही. आणि हा अनुभव ज्याचे त्यालाच येत असतो. म्हणून
माऊलीने सुद्धा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हटलंय. हे जे स्वसंवेद्य आहे ते आहे विज्ञान. केवळ स्वतःलाच त्याचा अनुभव येतो, दुसऱ्याला आपण देऊ शकत नाही. साखर खाल्ली एखाद्यानी, साखर कशी हो, ते म्हणतात साखर गोड आहे, साखर गोड आहे. गोड झाला शब्द, पण गोड म्हणजे काय हे जर त्यांनी विचारलं तर काय आपण सांगणार? आपण त्याचे जास्तीत जास्त पर्यायी शब्द सांगू. गोड म्हणजे मधुर, गोड म्हणजे स्वीट, गोड म्हणजे अमुक. पण अनुभव हा गोडीचा कधी प्राप्त होईल? जेव्हा तो म्हणेल हे घे हातात साखर आणि खा, म्हणजे गोड म्हणजे काय ते कळेल. हा अनुभव झाला. म्हणून ते म्हणतात देहीचे जाहुनी अहमपण ब्रह्मास्मी हे स्फुरण ते स्फूर्ती ही विरे संपूर्ण त्या नाम विज्ञान पूर्णत्वी. आपल्याला देहाचं स्फुरण हे अहमपणातून निर्माण होतं. अहम मी हा देहाचं स्फुरण आहे. अगदी जन्माला आल्यापासून किंवा जन्माच्या पूर्वीपासून सुद्धा हे स्फुरण असतं, अहमचं स्फुरण. पण जेव्हा हे अहमचं स्फुरण ब्रह्मरूप होतं तेव्हा ब्रह्मात्मक होतं, विश्वात्मक होतं. आणि ही स्फूर्ती सुद्धा पाण्यामध्ये जसं एखादा मिठाचा खडा विरून जावा त्याप्रमाणे विरून जातो. त्याला म्हणतात विज्ञान. विरून जाणे. जळी लवण विरे तैसे झाले. माऊलींनी उदाहरण दिले. पाण्यामध्ये आपण मीठ टाकलं आणि मग शोधायचा प्रयत्न केला. का हो म्हणले मीठ कुठे गेलं? जळी लवण विरे तैसे झाले. माऊलींनी एक उदाहरण दिले की ही कुंजरी, कुंजरी म्हणजे हत्ती, हत्तीण. ही लवणाची कुंजरी, मिठाची एक मोठा हत्ती तयार केला. कशाचा? मिठाचा. मिठाचा हत्ती तयार केला आणि हत्तीला पाणी फार आवडतं म्हणून तो समुद्रात गेला. तो मिठाचा हत्ती आपण समुद्रात टाकला. आता समुद्रात हत्ती मिठाचा गेल्यावर तो परत येईल का म्हणले? तो कसा परत येईल? का? अहो तो मीठच येते, तो काय हत्ती नव्हता, मीठ होतं ते समुद्रात एकरूप झालं. इथं जसं एकरूपत्व समरूपत्व हा अनुभव आहे, तसं विज्ञान म्हणजे अनुभव, हे समरूपत्व ईश्वर रूपत्व. आणि म्हणून ते म्हणतात ज्ञानम परमगुह्यम्ये यद विज्ञान समन्वितम. शाब्द ज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान, ह्या दोन्ही गोष्टी. अनुभवाचं ज्ञान काय असतं? अनुभव म्हणजे काय असतो? अहो साखरेचं उदाहरण मी आपणाला दिलं, पण विषाचा कोणी अनुभव घेईल का? नाही घेणार. पण विषाचा अनुभव शास्त्रज्ञाला घ्यावाच लागतो. असं म्हणतात की पोटॅशियम सायनाइड नावाचं एक विष आहे. पोटॅशियम सायनाइड हे बीडचे सारडा प्रकरण त्याच्यावरच बेतलेलं होतं. तेव्हा हे पोटॅशियम सायनाइड शास्त्रज्ञाला तर लिहावंच लागेल ना. हे पोटॅशियम सायनाइड कसं आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचं रूप कसं आहे, हाताला कसं लागतं, स्पर्शाला कसं लागतं आणि चव कशी आहे. आता चव कशी घ्यावी? ठीक आहे, वर्णन करता येईल. पोटॅशियम सायनाइड पांढऱ्या रंगाचं आहे, त्या हाताला स्पर्श थोडा मऊ मऊ लागतं, हे वर्णन केलं, रंग रूप. पण आता प्रश्न उपस्थित झाला त्याची चव कशी? चव घेतल्याशिवाय कळेल का? नाही कळणार. आणि चव जर घ्यायची झाली तर मरायला तयार व्हावं लागेल. मग शास्त्रज्ञ 4 जण बसले आणि त्यांनी 4 शास्त्रज्ञांनी हातामध्ये पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली. म्हणजे काही नाही, हे आता आपण मरायची तयारी ठेवायची, जे होईल ते होईल. कारण ते जिभेच्या नुसत्या अग्रावर जरी पडलं तरी माणूस मरतो, इतका तात्काळ प्रभाव करणारं ते वाईट विष आहे. 4 शास्त्रज्ञ बसले, हातात पेन घेतला आणि एकाने पहिल्यांदा चव घेतली. चव घेतल्याबरोबर त्याला ती गोड लागली. आता मी म्हणतोय गोड, मी न खाता म्हणतो, कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढले. त्यासाठी 4 शास्त्रज्ञांचा मृत्यू झालाय. त्यांनी गोड शब्द लिहायचा म्हणून पहिल्यांदा यश लिहिलं आणि ताबडतोब त्याचा प्राण गेला. दुसऱ्यांनी चव घेतली, त्याच्या पुढे त्यांनी डब्ल्यू शब्द लिहिला आणि त्याचा प्राण गेला. तिसऱ्यांनी यश डब्ल्यूच्या पुढे डबल ई लिहिलं आणि त्याचा प्राण गेला. आणि चौथ्यांनी टी लिहिलं आणि त्याचा प्राण गेला. आणि मग कळालं याचं
पोटॅशियम सायनाइड गोड असतं, स्वीट. आता हे तद विज्ञान समन्वितम, ज्ञान आलं. ज्ञान कशाने आलं? शब्दाने आलं. की पांढरा रंग आहे, त्याचं रूप असं आहे, हाताला स्पर्शाला असं लागतं, हे झालं. पण चव, अनुभव कधी येतो? जेव्हा आपण ते घेतो तेव्हा. सांगायचं तात्पर्य असं की जोपर्यंत हे विज्ञान कळत नाही, हा अनुभव येत नाही, तोपर्यंत माणसाला परिपूर्णता येत नाही. म्हणून ते म्हणतात सरहस्यम तदंगंच. या ठिकाणी पहिला श्लोक असा आहे, ज्ञानम परमगुह्यम मे तद्विज्ञान समन्वितम. ज्ञान कळालं, विज्ञान कळालं. विज्ञानाचा सह समन्वित म्हणजे सोबत. ज्ञान आणि विज्ञान, शाब्द ज्ञान आणि अनुभव ज्ञान हे बरोबरच मी तुला सांगणार आहे. परंतु हे कसं आहे? अत्यंत गुह्य, कोणालाही न कळणारं, अनाकलनीय असं हे ज्ञान आहे. आणि हे मी आता तुला सांगणार आहे. सरहस्यम तदंगंच. सरहस्यम म्हणजे काय? या ठिकाणी टीकाकार म्हणतात, सरहस्यम भक्ती ही सुगोप्य मपि वक्ष्यामि त्या निर्देशात तस्यांगम साधनम. तस्यांगम, त्याचं अंग म्हणजे साधन, आणि रहस्य म्हणजे भक्ती. भक्तियुक्त म्हणजे पहिला जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये ज्ञान, विज्ञान, भक्ती आणि भक्तीचे उपांग या सगळ्याचं वर्णन प्रत्यक्ष विष्णूने केलेलं आहे, भगवंतांनी केलेलं आहे. की ज्ञान मी तुला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये शाब्द ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये अनुभव ज्ञान आहे, आणि सरहस्यम ज्याच्यामध्ये भक्ती आहे, रहस्य आहे. काय रहस्य आहे? रहस्य म्हणजे शब्दाने कळत नसतं. रहस्य हे तात्पर्य जाणावं लागतं. त्यातलं रहस्य काय, त्यातलं तात्पर्य काय. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, आपण बघितलं पहिल्या स्कंधामध्ये, की अश्वत्थाम्याला तू मार आणि मारूही नको. मार आणि मारूही नको म्हणजे काय हो? या ठिकाणी रहस्य कुणाला कळालं? फक्त अर्जुनाला कळालं. की त्याचा मणी काढून घ्यायचा, प्रभावहीन करायचं. एखादा सर्प आहे, त्याचे दात काढून घेतले म्हणजे तो मेल्यासारखाच आहे. तसा तो मेला नाही, जिवंत आहे, पण मेल्यासारखा आहे. सिंहाचे दात काढून घेतले आणि नख काढून घेतले म्हणजे सिंह असून नसल्यासारखाच आहे. तो जिवंत आहे का? आहे. मेला आहे का? मेला नाही, पण मेल्यासारखाच आहे. याला म्हणतात रहस्य. तेव्हा हे रहस्य कळलं पाहिजे. जोपर्यंत हे रहस्य कळत नाही, रहस्यम तदंगंच, रहस्य म्हणजे भक्ती. या सगळ्याच्या आतमध्ये भक्तियुक्तता आहे. आणि म्हणून ते म्हणतात भगवत भाव सर्वाभूती, या नाव मुख्य माझी भक्ती, हेची भजन जाशी अनहंकृती, विज्ञान प्राप्ती तैत्याशी. नाथ महाराज त्यावर टीका करताना म्हणतात की भगवत भाव सर्वाभूती. भक्ती म्हणजे काय? भक्तीचं सुद्धा तत्व नाथ महाराजांनी सांगितलंय की भगवत भाव सर्वाभूती, या नाव मुख्य माझी भक्ती, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊली हेच सांगतात. त्याच पद्धतीची भूमिका नाथांनी घेतलेली आहे. भक्तांचे विषय सेवन, आणि तद रहस्य म्हणजे भक्ती, आणि तदंगंच. तदंग म्हणजे काय? तदंग त्याच्या अंगासह. आपण कधी कधी असं म्हणतो की तदंग त्याच्या सोबत. समजा एखादी जमीन आहे, ती विकायची. मग जमिनीमध्ये, त्या शेतामध्ये विहीर असते, त्या शेतामध्ये झाडं असतात, त्या शेतामध्ये झुडपं असतात, त्या शेतामध्ये कोठा असतो, काय सगळ्या गोष्टी असतात. मग आपण काय म्हणतो? ही जमीन तदंगभूत वस्तूसह मी विक्री केलेली आहे. तदंगभूत म्हणजे त्याच्या अंगभूत वस्तूसह. अंगभूत कोणती? विहीर. विहीर काय काढून टाकता येत नाही. झाडं जरी तोडले तरी मुळासकट तोडता येत नाहीत. मग म्हणून तदंगभूत या ठिकाणी ते म्हणतात. म्हणून तदंगंच, तदंगंच त्याच्या भक्तीचे अंग कोणते आहेत, भक्तीचे उपांग कोणते आहेत? या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की भक्ताचे विषय सेवन, तेही करती मदर्पण, या नाव भक्तीसी अंग जाण, स्वय नारायण विधीशी सांगे. भक्तीचे उपांग कोणते? ते म्हणतात भक्त जे जे व्यवहार करतो, व्यावहारिक दृष्टिकोनातून भक्त आपल्याला खाताना दिसतो, पिताना दिसतो, फिरताना दिसतो, बोलताना दिसतो, सगळे सांसारिक गोष्टी करताना दिसतो. नाथ महाराज हे गृहस्थाश्रमी होते. नाथ महाराज
हे आपल्या सांसारिक गोष्टीमध्ये काही व्यस्त नव्हते का? होते ना. पण ते सगळ्या सांसारिक गोष्टी भगवंताशी समर्पित केल्या. म्हणून ते म्हणतात की भक्तांचे विषय सेवन तेही करती मदर्पण. भक्ताचं विषय सेवन सुद्धा, भक्त भोजन करतो तेही कृष्णार्पणमस्तु, भक्त पाणी पितो तेही कृष्णार्पणमस्तु. म्हणून जनाबाई म्हणते एका अभंगामध्ये की देव खाते देव पिते देवावरी मी निजते. देवच खाते मी देवच पिते, मी देवाबरोबरच राहते आणि देवच अंगावर पांघरते. का? सगळीकडे देवत्व आहे, सगळीकडे भगवंत रूप मला सगळं दिसतंय. आणि म्हणून ही जी भावना आहे ती भक्तीची भावना आहे. आणि ही भक्ताचं जीवन हे सुद्धा भक्तमय कसं असतं, भक्तिमय कसं असतं ते म्हणतात की भक्ताचे विषय सेवन सुद्धा जे मला अर्पण करतात त्याला तदंग असं म्हणतात. म्हणजे तदंग म्हणजे भक्तीचे अंग. कोणते उपांग आहेत भक्तीचे? नामस्मरण, निधिध्यासन, श्रवण, कीर्तन हे सगळे भक्तीचे उपांग आहेत. जे जे ऐकायचं ते भगवंताचंच ऐकायचं. या ठिकाणी शंकराचार्यांनी जसं म्हटलंय की जे जे शिवा शंकरा मी करतोय ते ती तुझी पूजाच आहे. शंभो तवाराधनम, मी जे जे करतो ते ते तुझंच आहे. मग जनी जनार्दन महाराज एका पदामध्ये म्हणतात की मी जे जे करतो ते भगवंताचंच अर्चन आहे. पायाचे चालणे नेहमी प्रदक्षिणा, वाचेचे बोलणे सकळ स्तुती. पायाने चालणं होतंय, हे चालणं आहे का हो? आपलं चालणं आहे. भक्त चालत नाही, भक्त प्रदक्षिणा घालतो. कारण भक्ताला हे सगळंच देव दिसतो, त्यामुळे तो चालत नाही, तो प्रदक्षिणा घालतो. चालणे आणि प्रदक्षिणा याच्यात फरक आहे. ते म्हणतात पायाचे चालणे नेहमी प्रदक्षिणा, वाचेचे बोलणे सकळ स्तुती. बोलतो भक्त, तो बोलत नाही, तो स्तुतीच करतो. तो जेवण करत नाही, तो नैवेद्य खातो आणि प्राशन पाणी करत नाही, तो तीर्थच पितो. तो जे जे करतो तो प्राशन तीर्थ करतो, खातो नैवेद्य, त्याचप्रमाणे फिरतो म्हणजे प्रदक्षिणा घालतो. आणि जे जे हाताने तोंडाने व्यवहार होतात ते सगळे भगवंताशी सम्मिलित झाल्यामुळं ते म्हणतात की यालाच म्हणतात भगवत भक्ती, यालाच म्हणतात तदंग, त्याच्या सर्व अंगोपांगासह. यावानहं यथा भावो यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्वविज्ञान मस्तु मे मदनुग्रहात. भगवान म्हणतात, भगवान महाविष्णू ब्रह्मदेवाला म्हणतात, हे ब्रह्मदेवा, आता यावानहं यथा भावो, हे सगळं मी तुला सांगणार आहे. त्यासाठी तुझी पात्रता झालेली आहे, तू सत्पात्र झालायस, तेव्हा मी तुला सांगणार आहे ते सगळं तू ग्रहण कर. ग्रहण करणे आवश्यक आहे. एखाद्याने पोटभर जेवण केलं, एवढं पोटभर आकंठ भोजन केलं, आग्रहाचं खाल्लं, पण पचलं नाही. काय झालं? मळमळ झालं, उलटी झाली, पोट दुखायला लागलं, किंवा त्या ठिकाणी त्याला त्रास होऊ लागला. हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीचे विकार त्याला निर्माण झाले, म्हणजे त्याला पचलं नाही. भोजन चांगलं होतं पण पचलं नाही. म्हणून जे चांगलं आहे ते सुद्धा पचलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात ग्रहण गदितम मया, तू ते ग्रहण कर. तुझी क्षमता आहे, तू आता ते ग्रहण कर. त्या ग्रहणामध्ये तुझ्यामध्ये ती पात्रता निर्माण झाल्यामुळे हे ज्ञान तुला आपोआपच सहज साध्य होईल. यावानहं यथा भावो, मी जसा आहे तसा. यावानहं यथा भावो यद्रूप गुणकर्मकः, माझे गुण, माझे कर्म, माझे भाव, माझं स्वरूप हे तुला मी आता सांगणार आहे. तथैव तत्वविज्ञान मस्तु मे तदनुग्रहात, आणि माझ्या अनुग्रहाने. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा किल्ली सांगितली भगवंतांनी की अनुग्रह झाल्याशिवाय हे ग्रहण करता येत नाही. अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे कृपा. कृपा कालच द्रविड शास्त्रींनी सांगितलं की कृपा झाली पाहिजे. ही कृपा म्हणजे कृपा प्रत्येकाची, भगवंताची कृपा, गुरुची कृपा, शास्त्राची कृपा, आत्म्याची कृपा झाल्याशिवाय आपल्याला हे साध्य होत नाही.
आधी शास्त्रकृपा व्हायला पाहिजे. शास्त्र आपल्या मुखामध्ये एखाद्या गंगेच्या प्रवाहाप्रमाणे असले पाहिजे. तयार विद्या असली पाहिजे, तैलधारावत असली पाहिजे शास्त्र. काही वेळेला असं घडतं की ज्ञानी खूप असतो माणूस, खूप ज्ञानी असतो, पण जर बोलायला उभं केलं तर त्याला एक शब्दही बोलता येत नाही. ज्ञान खूप असतं पण बोलता मात्र येत नाही. का हो म्हणले, एवढं ज्ञान आहे याला बोलता काय येत नाही? नाही म्हणले, याला ज्ञान आहे पण बोलता येत नाही. का? त्याच्या मागं शास्त्र कृपा नाही. शास्त्र प्रसन्न झालं नाही. पाठांतर खूप झालं पण शास्त्र प्रसन्न, वेळेवर आठवणं, हे शास्त्राची कृपा आहे. दुसरी गोष्ट ते म्हणतात मग गुरुकृपा. गुरुकृपा जर असेल तर आपल्याला भगवंताच्या कृपेला आपण पात्र होतो. गुरुनी जेव्हा ज्ञान दिलेलं असतं तेव्हा जर गुरु अप्रसन्न असतील, रुष्ट असतील तर ते ज्ञान आपल्याला वेळेला आठवत नाही. जसं कर्णाला वेळेला विद्या आठवली नाही, ब्रह्मास्त्र विद्या आठवली नाही. परशुरामाने शाप दिला, तुला मी ब्रह्मास्त्र विद्या शिकवली पण वेळेला तुला ते आठवणार नाही, माझा शाप आहे, तुला नाही आठवली. ही गुरुकृपा जर नसेल तर वेळेला काहीच आठवत नाही. एकदम आपण म्हणतो ना, एकदम फ्लॉप झाल्यासारखं झालं. काय म्हणजे काहीच आठवणं, अंधार झाला. सगळं स्मरण होतं. परीक्षेमध्ये सुद्धा असंच होतं. आपण पाठांतर केलेलं असतं, अभ्यास केलेला असतो आणि लिहायला गेलो की काहीच लिहिता येत नाही, आठवतच नाही. असं का घडतं? गुरुकृपा नाही. आणि गुरुकृपेनंतर ईशकृपा पाहिजे, भगवंताची कृपा पाहिजे. ईशकृपा झाल्याशिवाय आपल्या जीवनाला सार्थकता येत नाही. आणि मग आत्मकृपा. तिथे आत्मकृपा म्हणजे जेव्हा आपल्याला विज्ञान प्राप्त होतं, अनुभव प्राप्त होतो, तेव्हा आपण आपल्यामध्येच तल्लीन होतो. माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. हे जसं नामदेव महाराजांनी म्हटलंय त्याप्रमाणे. म्हणून ते म्हणतात, आता हे ज्ञान तू माझा ऐक आणि मदनुग्रहात माझ्या कृपेने तुला हे प्राप्त होईल. यावानहम यथा भावो. यावर विवरण करताना नाथ महाराज म्हणतात, रूपी असोनी अरूपता, गुणी वर्तोनी गुणातीतता, हे मदनुग्रहे पूर्णावस्था, पावती तत्वता परमेष्ठी. जेवी जळी असोनी गगन, बोलणे न जाणे आपण. नाथ महाराजांनी म्हटले, जेवी जळी असोनी गगन, बोले न जाणे आपण, तेवी माझे कर्माचरण अकर्तात्मा. मी अकर्ताय, सगळं करून सुद्धा मी अलिप्त आहे. म्हणून ते म्हणतात, मी कसा आहे तर सगळं जगाचं कारण मी आहे, परंतु या जगामध्ये वस्तू तुम्हाला अनेक दिसतील, कार्य भिन्न दिसेल, कारण दिसणारच नाही. कारण सगळं करून सुद्धा मी अकर्ताय. मग मी रूपी असोनी अरूप. मी खरं म्हणजे सगुणात्मक लोक मूर्तीचा विचार करतात, मूर्तीच्या दृष्टिकोनातून ध्यान करतात, पण मी रूपात असून अरूप आहे. त्याचप्रमाणे मला नाव असून मी निनावी आहे आणि गुण असून सुद्धा मी निर्गुण आहे. आणि ज्याप्रमाणे पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलं, जेवी जळी असोनी गगन. नाथ महाराजांनी उदाहरण दिले, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलं, पडल्यानंतर काय झालं, आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडलं. हे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, जसं आपल्याला सावरकरांनी यावर खूप सुंदर कविता लिहिलेली दिसते. ते म्हणतात की सगळीकडे निळशार पाणी आहे आणि हे निळशार पाणी असं वाटतं की कुठे जलसीमा होई, कुठे पाणी संपलं कळत नाही. जळात नभते नभात जळते संगमौनी जाई. जळामध्ये नभ संगमलय आणि नभात जळ गेलंय की काय असं वाटतं. कुठे सागर वरती की खाली, तो सागर वरती आहे का खाली कळत नाही. तो सागर सर्वत्र दिसतो, अथांग सागर दिसतो आणि असं वाटतं की हा सागरच सर्वत्र आहे. पाहता जलसीमा नाही, कुठे जलसीमा आहे कळत नाही. आणि जळात नभते नभात जळते संगमौनी जाई. खरा कोणता सागर यातून वरती की खाली, खरे तसे आकाश कोणते गुंगमती झाली. तेव्हा हे जसं सावरकरांनी एक दृश्य आपल्या समोर मांडलंय, तर पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलं, पण आकाश भिजलं का?
नाही म्हणले, आकाश नाही भिजलं. कसं काय? ते म्हणले, अहो आकाशाचं प्रतिबिंब पडलं, पण प्रतिबिंब कुठं भिजत असतं का? तसं भगवान म्हणतात, मी या संसारामध्ये येतो, संसारामध्ये कार्य करतो, पण मी त्याच्यातून अलिप्त आहे. जसं गगन अलिप्त आहे. जेवी जळी असोनी गगन, बोले न होणे जाण आपण, तेवी माझे कर्माचरण, अकर्तात्मा परमयोगे. याप्रमाणे अकर्तात्मा हे नाथ महाराज सांगतात. आणि मग ते म्हणतात की मी कसा प्रगटलो. आता या ठिकाणी दुसरा श्लोक सांगतात, ऋतेर्थम यत् प्रतीयेत नत् प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. या ठिकाणी आता अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम पश्चादहम यतेदच्चो. ते म्हणतात अहमेवासमेवाग्रे. आता या ठिकाणी इथून ज्ञानाला प्रारंभ केलेला आहे. अहमेवासमेवाग्रे, अहमेवासमेवाग्रे. हे ब्रह्मदेवा, या सगळ्या विश्वाच्या पूर्वी काहीही नव्हतं, जेव्हा मीच फक्त होतो. अहमेवा समेवाग्रे. सृष्टीपूर्वी मी निजरूप शुद्ध ब्रह्म निर्विकल्प स्वानंद भेद स्वरूप पूर्णत्वे पूर्ण अनूप. मी सृष्टीपूर्वी मी निजरूप शुद्ध ब्रह्म निर्विकल्प. सृष्टीच्या पूर्वी अहमेवा समेवाग्रे. अग्रे म्हणजे आधी, अग्रे म्हणजे सुरुवातीला. अहमेवा समेवाग्रे. जेव्हा काहीही नव्हतं, निळोबाराय म्हणतात, जेव्हा काहीही नव्हते तेव्हा काही एक होते, काहीच नव्हते तेव्हा काही एक होते. जेव्हा काहीच नव्हतं, हे आपल्याकडे वेदामध्ये नासदीय सूक्त नावाचं एक सूक्त आहे. या सूक्तामध्ये, ऋग्वेदामध्ये आलेलं हे सूक्त अत्यंत मोलाचं आहे, कारण या सूक्तामध्ये विश्वाच्या निर्मितीचा सिद्धांत सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात, ना सदासीन नो सदासीन नो द्रजो नो व्योमा परो यता. ना सदासीन, जेव्हा काहीही नव्हतं, सत नव्हतं आणि असतही नव्हतं. कारण सत आणि असत ही भाषा कधी निर्माण झाली? नंतर निर्माण झाली. आपण समजा खरं खोटं शब्द वापरतो. जर कुणी खोटंच बोललं नाही तर खोटं शब्द येईल का? नाही येणार. खरंच सगळं बोलत राहिले तर खोटं शब्द येणार नाही. पण लोक खरं आणि खोटं दोन्ही बोलतात. त्यामुळं खोट्याच्या विरोधात खरं आणि खऱ्याच्या विरोधात खोटं असं एकमेकांच्या संदर्भात शब्द आपण वापरतो. ज्याला आपण त्या एखादा शब्द जेव्हा वापरतो, आपण एखाद्याला चांगला म्हणतो, हा फार चांगला मनुष्य, म्हणजे वाईट माणसे जगात आहेत. कारण हे सगळं कसं आहे, एकमेकांच्या वरती अवलंबून आहे. आणि म्हणून आपण या एखाद्याला हा मनुष्य चांगला आहे म्हणजे वाईट माणूस, दुसरा वाईट माणूस आहे. दोघं जण आले, हा चांगला आहे बरं का, हा खूप सज्जन माणूस आहे, म्हणजे दुसरा दुर्जन आहे का? म्हणजे सापेक्ष आहे. सज्जन आणि दुर्जन हे शब्द सापेक्ष आहे. त्याप्रमाणे सत्य आणि असत्य हे शब्द सापेक्ष आहेत. तसे ते म्हणतात, जेव्हा असत नव्हतं आणि सत नव्हतं म्हणजे सापेक्षता नव्हती, अर्थात माया नव्हती, ब्रह्मच होतं फक्त. ते म्हणतात अहमेवा समेवाग्रे. म्हणून अहमेवा समेवाग्रे. इथे तसं या आत्ताच्या सूक्तामध्ये, नासदीय सूक्तामध्ये, ना सदासीन नो सदासीन नो द्रजो नो व्योमा परो यता. जेव्हा आकाश नव्हतं, व्योम म्हणजे आकाश, आकाश नव्हतं, पाणी नव्हतं, अंधार नव्हता, प्रकाशही नव्हता. अरे, अंधार नसेल तर प्रकाश असेल आणि प्रकाश नसेल तर अंधार असेल. आपण बघतो ना, दिवसा अंधार नसतो आणि रात्री अंधार असतो. म्हणजे अंधार नसेल तर प्रकाश असतो, प्रकाश नसेल तर अंधार असतो. पण दोन्ही नाही अशी स्थिती कोणती आहे? ते म्हणतात, जसा एका कवितेमध्ये केशवसुतांनी म्हटलं, झपूर्झा नावाची एक कविता आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, प्रकाश गेला तिमिर हरपला, काय म्हणावे या स्थितीला, झपूर्झा घडे झपूर्झा. ते म्हणतात, दुःख नाही आणि सुखही नाही, हर्ष खेदते मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले, कंटक शल्ले बोथटली, मखमालीची लववठली, काही न दिसे दृष्टीला, प्रकाश गेला तिमिर हरपला, काय म्हणावे या स्थितीला, झपूर्झा घडे झपूर्झा.
ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून चिद्घन चपला ही जाते. नाचत तेथे चकचकते अंधुका आकृती तिस दिसते. त्या गाता ती निगूढ गीती त्या गीताची ध्वनी निगती. झपूर झागडी झपूर सांगायचं. ही जी एक झपूर झा ही अवस्था आहे. कोणती अवस्था आहे? ही ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी ही ती अवस्था आहे. जरी केशवसूत आधुनिक कवी असले तरी त्यांनी या जाणीवेचं वर्णन आपल्या कवितेमध्ये केलेलं आहे. याला गूढगुंजन असं म्हणतात. तेव्हा हे देखील गूढगुंजनच आहे आणि हे चतुश्लोकी भागवत सुद्धा गूढगुंजनच आहे. कारण यामध्ये सुद्धा गूढार्थ प्रगट केलेला आहे. कारण ज्ञानम परम गुह्यम मे असं स्वतः परमात्मा म्हणतात. म्हणून अहमेवासमेवाग्रे. तेव्हा मी या विश्वाच्या प्रारंभी मीच होतो. आता मग विश्वाच्या प्रारंभी मीच होतो, कोणीच नव्हतं, तर काय स्थिती कशी होती, कसं वर्णन करायचं, यावर नाथ महाराजांनी दृष्टांत दिले आहे. ते म्हणतात न पेरिता उसाची कांडी रसन चाखता ही तोंडी जैसी आहे उसाची गोडी तैसी स्वानंदी स्थिती चोखडी. उसाची कांडी, ऊस अजून लावला नाही, ऊसाची लावणी केली नाही, ऊसाची कांडी घरात पडलेली आहे. ती जशी त्यामध्ये रस आहे का? आहे, पण अजून कोणी चाखला नाही. त्यामध्ये गोडी नाही का? आहे, पण गोडी आहे पण कोणी चाखली नाही. ती ऊस आहे पण अजून कोणी लावला नाही. तर जसा न पेरिता ऊसाची कांडी रसन चाखताही तोंडी जैसी आहे ऊसाची गोडी. त्याच्यात गोडी नाही का? आहे. कोणी चाखली नाही म्हणून गोडी नाही असं म्हणेल का? नाही. आणि तो अजून लावला नाही म्हणून त्यातून कोंब उगवले नाहीत. तर तो जसा त्याची जी अवस्था आहे तशी माझी पूर्वी ब्रह्मावस्था होती असं भगवान म्हणतात. आणखी एक दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की एखादा तबला आहे किंवा डग्गा आहे किंवा एखादा नगार आहे. त्या नगाऱ्यावर जोपर्यंत आघात होत नाही तोपर्यंत नाद निघत नाही. आघात झाला की नाद निघतो. त्यावरती आपण आघात केला नगाऱ्यावर की ढम आवाज निघतो. मग आधी त्याच्यात आवाज नव्हता का? आवाज होता ना. कारण आवाज नसता तर निघाला असता का? आवाज होता. पण का नाही आवाज ऐकू आला? त्यावर आघात केला नाही म्हणून आवाज ऐकू आला नाही. तसं मायेने विश्व निर्माण केलं नाही म्हणून आपल्याला विश्व दिसलं नाही. फक्त ब्रह्मतत्व तेवढं होतं, पण त्यावर आघात झाला नाही, त्यावर विकार झाला नाही, म्हणजे त्यावर काही आदळलं नाही. तसं या ठिकाणी ते म्हणतात की न निफजता निशाणासी घावो न घालिता तयासी ते त्या नादाची स्थिती जैशी ते बी मी ऋषिकेशी. ते म्हणतात, ऋषिकेश म्हणतात की मी नादापूर्वी आघात करण्यापूर्वी त्या एखाद्या वाद्यामध्ये नाद आहे का नाही? बासरी आहे. न फुंकण्यापूर्वी त्याच्यात स्वर आहेत का नाही? पेटी आहे. स्वर आहेत का नाही त्याच्यात? आहेत ना. वाजवले तर तुम्हाला ऐकू येतील, नाही तर आहेत म्हणजे आहेतच. तसं मी पूर्वीचा होतो. आणि यावर आणखी एक सांसारिक दृष्टांत त्यांनी दिलेला आहे. जसा एखादा ब्रह्मचारी आहे. हा ब्रह्मचारी अजून लग्न झालं नाही. मग लग्न नाही झालं तर त्याला जर विचारलं का तुमच्या बायका मुलं कुठे? तो म्हणला बायका मुलं? माझं लग्नच नाही झालं. म्हणजे लग्न झालं तर बायका मुलाचा प्रश्न येतो. लग्नच झालं नाही, स्त्री पुरुष योग जो बाधू न होता रे मन संबंधू ते काळी जैसा असे आनंदू. तसा तो ब्रह्मचर्यामध्ये तल्लीन असतो, आनंदी असतो. त्याला पत्नी मुलं हा संबंधच नसतो. तसा मी कधी सृष्टीपूर्वी होतो असं भगवान म्हणतात. आणि याला नाथ महाराजांनी खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. म्हणून ते म्हणतात अहमेवासमेवाग्रे नान्य सदसत्परम. आणि तेव्हा सत नव्हतं आणि असत नव्हतं. सत आणि असतच्या परम म्हणजे पलीकडे. सत म्हणजे स्थूळ मूळ. सत म्हणजे काय आणि असत म्हणजे काय? नाथ महाराजांच्या शब्दात समजून घेऊ. ते म्हणतात सत म्हणजे स्थूळ मूळ, सूक्ष्म मूळ. सूक्ष्म, जे सूक्ष्म आहे, अत्यंत डोळ्याला देखील जे दिसत नाही, जे मूळ आहे. जसं वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाचं बीज आपल्याला खसखशी एवढं असतं, दिसत सुद्धा नाही. तसं पण ते बीज जे आहे ते जर वडाचं झाड त्यामधून उगवलं की आपोआप प्रगट होतं. त्याप्रमाणे
सत म्हणजे काय? सूक्ष्म मूळ. हे सूक्ष्म मूळ म्हणजे सत. आणि असत म्हणजे नश्वर स्थूळ, जे बाह्य रूप दिसतं ते असत, माया. मग झाड झालं, झाडाला पानं आले, झाडाला फळं आले, झाडाला फुलं आले, झाडाला पारंब्या आल्या. हे काय झालं? ते म्हणे हे. मग त्या बीजामध्ये सगळा वृक्ष नव्हता का? आहे. जैसा बीजी वृक्ष सामावला, बीजामध्ये सगळा वृक्ष आहे. पण तुम्ही जर म्हणाल बीजामध्ये मला याच्यात पानं दाखवा, मला फळं दाखवा, मला पारंब्या दाखवा, मला मुळं दाखवा, तर नाही दाखवता येणार. का? अहो ते आहेतच त्यात, पण त्या प्रगट झाल्या नाहीत. अप्रगट स्वरूपामध्ये त्याच्यात आहेतच. जसं दुधामध्ये तूप आहेच, पण ते अप्रगट स्वरूपात आहे. त्याप्रमाणे माऊलींनी उदाहरण याही प्रकारचं दिलेलं आहे. तसं नाथ महाराजांनी सुद्धा दिलंय. कालच आपल्याकडे गोकुळाष्टमी आपण साजरी केली. घरोघरी मातीचे गोकुळ झाले. नाथ महाराजांनी उदाहरण दिले. मृत्तिकेची गोकुळे केली, मृत्तिकेची गोकुळे केली. मृत्तिका म्हणजे माती, मातीची गोकुळ केली. त्याच्या आधी काय होती? व मातीच होती. गोकुळ होतं का? नाही. मग तुम्ही जेव्हा त्याला आकार दिला, हा कृष्ण आहे, ती यशोदा आहे, ती राधा आहे, हे सगळं काय झालं? हा परिवार झाला सगळा. पण जेव्हा तो नव्हता तेव्हा माती पूर्वीची जशी तशी होती. पण जेव्हा तुम्ही त्याला आकार दिला तेव्हा ती गोकुळ म्हणून आपल्या समोर आलं. मृत्तिकेची गोकुळे केली. आणि याप्रमाणे ते म्हणतात ही सद असत, सत आणि असत. सत म्हणजे भगवंताचं सत्य स्वरूप, जे सूक्ष्म आहे, जे मूळ आहे. आणि असत म्हणजे मायेचं स्वरूप, जे विकार पावणार आहे. विकार म्हणजे वाईट अर्थाने विकार शब्द घ्यायचा नाही इथं. विकार म्हणजे बदल, परिवर्तन. जसं मूळ शब्द अय, अ अय. आ कुठून झाला? हो, अ पासूनच झाला. अ ला काना आ आपण म्हणतो. त्याला काना दिला, त्या आ झाला. मग त्याला इकार दिला, त्याला ई झाली. मग त्यातूनच ओकार झाला, तो ओ झाला. मात्रा दिली, ए झाला. हे कशातून झालं? अ पासूनच झालं. अ हे मूळ आहे. अ ला आ, ई, उ, ओ, आई, अम. हे काय झालं? हे सगळे त्याचे रूप झाले वेगवेगळे, पण मूळ अय. तसं मूळ ब्रह्म आहे आणि पुढे जी झाली ती माया. म्हणून भाषा म्हणजे माया आणि अकार म्हणजे ब्रह्म, ओंकार म्हणजे ब्रह्म. ओंकार हे ब्रह्मस्वरूप आहे आणि त्यातून सगळी जी भाषिक व्युत्पत्ती झाली वेगवेगळे, त्याला मग मात्रा आहे, कान आहे, वेलांटी आहे, अनुस्वार आहे, विसर्ग आहे. हे सगळे काय झाले? विकार झाले. हे मायेचे, हे व्यवहाराचे. माया म्हणजे व्यवहार. हे ज्याप्रमाणे ते म्हणतात अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सतसत परम पश्चादहम यदेतच्च यो वशिष्येत सोस्म्यहम. ते म्हणतात की या सगळ्यामध्ये पश्चादहम यदेतच्च, सगळ्यात आधी मीच होतो, सगळ्यात शेवटी मीच आहे, प्रारंभी मीच होतो. जसं मातीची गोकुळे केली, आधी मातीच होती, मग त्याची गोकुळं झाली, मग नंतर आपण त्याचं विसर्जन केलं. आज समजा त्यावर अक्षर टाकली, विसर्जन केलं, त्याला नैवेद्य दाखवलं, विसर्जन केलं, पुन्हा काय झाली? मातीच झाली. म्हणजे आधी मातीच होती आणि नंतरही मातीच झाली, मध्ये फक्त गोकुळ झालं. का? आकार आल्यामुळं. तसं आधी मीच होतो, शेवटी मीच आहे, मध्ये फक्त हे विश्व तुम्हाला दिसतंय. म्हणून ते म्हणतात आपल्याला व्यतिरेक समजून घ्यावा लागतो. व्यतिरेकामध्ये ज्यामध्ये जी वस्तू तयार होते ती त्याच्यात विलीन पावत असते, याला म्हणतात व्यतिरेक. म्हणून अन्वय आणि व्यतिरेक, या ठिकाणी अन्वय व्यतिरेकाभ्याम हे पुढे आपण समजून घेणारच आहोत की अन्वय म्हणजे काय आणि व्यतिरेक म्हणजे काय. हे अन्वय कसा समजून घ्यावा? तर मातीची गोकुळ केली. गोकुळामध्ये मातीशिवाय दुसरं काय आहे? काही नाही. मातीशिवाय गोकुळामध्ये काही नाही. त्यामध्ये कृष्णही मातीचाच आहे, बलरामही मातीचाच आहे, पाळणा मातीचाच आहे, यशोदा मातीचीच आहे, रवी मातीचाच आहे, सगळं मातीच आहे. हो. आणि मग विलीन झालं कशात? मातीमध्ये. म्हणून निर्मिती मातीतून आणि विलिनीकरणही मातीतून. हे दोन्ही मातीचेच वेगवेगळे आकार आणि प्रकार आहेत. म्हणून ते म्हणतात अन्वय म्हणजे यामध्ये मातीशिवाय दुसरं काही नाही हे जाणणे. याप्रमाणे ते म्हणतात की आपल्याला हे मोक्ष कशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे हे कल्पादिमिया ज्ञानेश्वर माऊली सुद्धा या संदर्भात चतुश्लोकी भागवताबद्दल म्हणतात की हे
कल्पादिमिया श्री भागवतमिषे ब्रह्मया उत्तम म्हणोनी धनंजया उपदेशिली. हे भागवताचं सार मी या ठिकाणी उपदेशित केलं असं म्हणतात. आणि यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तूमध्ये मी आहे. भगवंत म्हणतात यावानहम यथा भावो. भगवंत जाणण्यासाठी कृपेची आवश्यकता आहे, पण सर्वाच्या आरंभी मीच होतो. व्यक्त झालो मायेमुळे. मूळ अव्यक्त मीच आहे. माझ्या पलीकडे असं काहीच नाही. सगळ्यात शेवटी मीच आहे. पश्चादहम यदेत योवशिष्येत सोस्म्यहम. योवशिष्येत जे शिल्लक राहतं ते मी आहे. निषेधशेषो जयतादशेषः. निषेधशेषो सगळ्याचा निषेध करून 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 जो शिल्लक राहतो तो ईश्वर आहे. सगळ्याचा निषेध करा. जसं आपल्या शरीरामध्ये आत्मा कोणता आहे? आत्मा वा अरे मंतव्य निधिध्यासितव्य. आत्मा कोणता आहे याचा विचार करा. मंतव्य मनन करा, चिंतन करा. का हो आत्मा कोणता आहे? मग आपण सुरुवात करतो. आत्मा पहिल्यांदा मला आपली त्वचा दिसते, हा कातडं दिसतं, हे आत्मा आहे का? नाही, कातडं आत्मा नाही. मग रक्त आत्मा नाही. रक्त आपण तर पॅथॉलॉजीमध्ये रक्त काढून देतो, मग आत्मा काढून दिल्यासारखा होईल. रक्त म्हणजे काय आत्मा आहे का? नाही. मग ते म्हणतात त्वचा आत्मा नाही, रक्त आत्मा नाही, मेद आत्मा नाही, मांस आत्मा नाही, हाडं आत्मा नाही. त्याचप्रमाणे आपल्या वीर्य हे आत्मा नाही. मग काय आत्मा आहे? रक्त, मेद, मांस, मज्जा, अस्थि, धातू हे सगळं आत्मा नाही. मग काय आत्मा आहे? ते म्हणतात ज्याच्यावरती हे सगळं आपण अवलंबून आहे तो आत्मा. म्हणून ते म्हणतात यावशिष्येष सोस्म्यहम. हे सगळं निषेध करून 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 जे शिल्लक राहतो तो मी आहे. हे निषेध शेषो जयतादशेषः. या सगळ्याचा निषेध करा. सगळ्याचा हा आत्मा नाही, हे नाही, ते नाही, ते नाही करत 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 मग कोण शिल्लक राहिला? ते म्हणतात अहो ज्याच्या जीवावर आपण हे सगळं बोलतो, चालतो, शोध घेतो तो कोण आहे? तो प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून दैव मीमांसयंती. आपण सगळ्याची मीमांसा करतो. मांस मीमांसेह. सगळ्या गोष्टीची मीमांसा करतो. मांसाची मीमांसा करतो, रक्ताची करतो, लघवीची करतो, सगळं करतो, पण आत्म्याची मीमांसा करत नाही. जो जेते जीवंती एहम व्यवृत पटय हे न सौभाग्य भाजाम. ज्याच्यावरती हे जीवन चाललेलं आहे, ज्याच्यावरचं आमचं चलन वलन आहे. आम्ही अहो चालतो, बोलतो, खातो, पितो, झोपतो आणि झोपेतून उठल्यानंतर पुन्हा जिवंत राहतो. तो ज्या कृपेमुळे जिवंत राहतो त्या भगवंताच्या कृपेचा विचार करा. आणि तो जो आहे ज्याच्यावर आम्ही हा सगळा विचार करतो तो मी आहे. नाही तो स्वतःला सोडून, जसं उदाहरण दिलेलं आहे या संस्कृत नाटकामध्ये एका, की 10 जण माणसं असतात आणि ते फिरत राहतात. मित्र असतात ते, आणि फिरता 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 एका ठिकाणी ते उतरतात. उतरल्यानंतर एक जण म्हणतो आपण 10 जण होतो ना? हो 10 जण होतो. मग मोजा बरं किती? 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे 9 जण आहेत आपण. 10वा कुठे गेला? आणि जे परेशान होतो, अहो 10वा विसरला काय? 10वा खाली गेला का? रेल्वेच्या मधून खाली उतरला का? पाणी प्यायला उतरला का? ज्या ठिकाणी एखादा प्रवासी येतो तो म्हणतो का परेशान झालात? काहून रडायला लागलात? तुम्ही बेजार का झालात? अहो म्हणले 10वाच नाहीये. प्रत्येक जण स्वतःला सोडून 9 मोजतो. मग तो प्रवासी म्हणतो अरे बाबा तू स्वतःला सोडून बाकीच्यांना मोजायला लागला, स्वतःला धर ना. हा जो स्वतः आहे तो आत्मा आहे. म्हणून आपण सगळ्या जगाचा विचार करतो पण स्वतःला सोडून करतो. याप्रमाणे ते म्हणतात की आपण स्वतःला सोडून सगळा व्यवहार करतो म्हणून आत्मा विसरतो. म्हणून आत्मा वा अरे मंतव्य श्रोतव्य निधिध्यासितव्य. या आत्म्याचा विचार करा, ऐका, निधिध्यासन करा, मनन करा, चिंतन करा. मी कोण आहे याचा विचार करा. म्हणून आत्मा या सद्वस्तूच्या ठाई भ्रमामुळे आपल्याला कळत नाही. मग आता याच्या पुढे ऋतेर्थ यत् प्रतीयेत नत् प्रतीयेत चात्मनी तद् विद्यादात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. आता यामध्ये माया कशी आहे? पहिल्यांदा पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी मी कोण आहे ते सांगितलंय.
थोडक्यात सांगायचं तर पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी मी कोण आहे हे सांगितलंय. मी कोण आहे? सृष्टीच्या आरंभी मीच आहे, सृष्टीच्या शेवटी मीच आहे. मी अव्यक्त होतो, तो व्यक्त झालो, माझ्या पलीकडे दुसरं काहीच नाही. आणि लयानंतर देखील मीच आहे, अनादि मीच आहे, अनंत मीच आहे. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारेन रिपू जगती असा कवण जन्मला. त्याप्रमाणे हीच भूमिका या ठिकाणी आहे. आता दुसऱ्या श्लोकामध्ये माया काय आहे हे सांगतील. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये मी ब्रह्मतत्व सांगितलंय, दुसऱ्या श्लोकामध्ये माया सांगितली आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान या विश्वामध्ये कसा प्रवेश करतो ते सांगितलंय आणि चौथ्या श्लोकामध्ये अन्वय व्यतिरेक सांगितलाय. अशा पद्धतीने हे 4 श्लोक आहेत. आज आपला पहिला श्लोक झाला. आता उद्या दुसऱ्या श्लोकाचं चिंतन आपण करूया. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम